बाळा, थांब. हा संदेश आज तुझ्यापर्यंत पोहोचला आहे. यामागे एक कारण आहे. कदाचित तू गेल्या काही दिवसांपासून मनात खूप काही सहन करत आलास. कोणाला सांगता येत नसेल. मनातलं दुःख मनातच दाबून ठेवत असशील. बाहेरून सगळ्यांसमोर हसत असशील, पण एकटं झाल्यावर तुझ्या डोळ्यातून अश्रू येत असतील. तुला कदाचित असंही वाटत असेल की माझं दुःख कधी संपणार, माझ्या आयुष्यात सुखाची वेळ कधी येणार, मीच का इतकं सहन करतोय. पण बाळा, आज माझं एक वाक्य लक्षात ठेव. तू खूप सहन केलंस. आता माझी वेळ आली आहे. हो बाळा, आता माझी वेळ आली आहे. ज्या गोष्टीसाठी तू कित्येक दिवस रडत आहेस, ज्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळत नव्हती, ज्या लोकांनी तुला दुखावलं, ज्या परिस्थितीने तुला आतून तोडलं, त्या सगळ्याची काळजी आता तू करू नकोस. कारण तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते माझ्या नजरेपासून लपलेलं नाही. तुझ्या डोळ्यात आलेला प्रत्येक अश्रू मला दिसत आहे. तुझ्या मनात उठलेलं प्रत्येक वादळ मला जाणवत आहे. तू शांत राहून सहन केलेली प्रत्येक गोष्ट मला माहिती आहे. म्हणूनच बाळा, आज हा संदेश पूर्ण ऐक. मध्येच सोडू नकोस. कारण अर्धवट ज्ञान नेहमी घातक असतं. कदाचित या शब्दांमध्ये तुला तुझ्या मनाला हवी असलेली तीच आशा मिळेल, जिची तू कित्येक दिवसापासून वाट पाहत आहेस. कदाचित तुला जाणवेल की तू एकटा नाहीस. तुझ्यासोबत मी आहे. आणि जिथे माझा हात तुझ्या डोक्यावर असतो, तिथे संकट कितीही मोठं असलं तरी कायमच राहत नाही. बाळा, मला माहित आहे तू किती वेळा स्वतःला सावरला आहेस, किती वेळा मन तुटलं, पण तरीही तू म्हणालास, काही नाही, सगळं ठीक होईल. किती वेळा लोकांनी तुला गैरसमज समजलं, पण तू शांत राहिलास. किती वेळा तुझ्यावर अन्याय झाला, पण तू कोणाशी भांडला नाहीस. कितीतरी वेळा तुला रडवलं किंवा रडावंसं वाटलं, पण तू अश्रू पुसून पुन्हा उभा राहिलास. तुला वाटत असेल की तुझ्या या सहन करण्याची कोणालाच किंमत नाही. पण बाळा, लक्षात ठेव, तुझं सहन करणं व्यर्थ गेलेलं नाही. तुझ्या संयमाची मी परीक्षा घेतली असेल, पण तुला कधीच सोडलं नाही. तू ज्या अंधारातून चालत होतास, त्या प्रत्येक पावलावर माझी सावली तुझ्यासोबत होती. तुला वाटत असेल की मी तुझी प्रार्थना ऐकत नाही,
पण बाळा, तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली होती. तू शब्दात काही मागितलं नाहीस, तरी तुझ्या शांत अश्रूंनी मला सगळं सांगितलं होतं. तू मंदिरात येऊ शकला नाहीस, तरी तुझ्या मनातून घेतलेलं माझं नाव मला ऐकू आलं होतं. म्हणून आता तुझं मन शांत कर. प्रत्येक गोष्टीचा हिशोब स्वतः ठेवू नकोस. कोणी काय दिलं, कोणी तुला का दुखावलं, कोणामुळे तुझं आयुष्य बदललं, हे सगळं माझ्यावर सोपव. कारण बाळा, जे तुझ्या हातात नाही त्याची चिंता करून स्वतःला त्रास देऊ नकोस. तुझ्या आयुष्यातील पुढचा अध्याय मी लिहिणार आहे. बाळा, तुझ्या आयुष्यात आता हळूहळू बदल सुरू होणार आहेत. पण त्या बदलाची सुरुवात बाहेरून नाही, तर तुझ्या मनापासून होईल. कालपर्यंत ज्या गोष्टींसाठी तू रडत होतास, त्याच गोष्टींकडे एक दिवस तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, स्वामींनी मला त्यावेळी वाचवलं होतं. काही लोक तुझ्या आयुष्यातून दूर गेले म्हणून दुःखी होऊ नकोस. प्रत्येक व्यक्ती कायम तुझ्यासोबत राहण्यासाठी येत नाही. काही लोक तुला शिकवण देण्यासाठी येतात, काही तुला मजबूत करण्यासाठी, आणि काही लोक निघून जातात कारण त्यांच्या पुढच्या प्रवासात त्यांची गरज नसते आणि तुझ्या पुढच्या प्रवासात त्यांची गरज नसते. ज्या दारावर तू कित्येक वेळा टकटक केलीस आणि ते उघडलं नाही, त्या दारासाठी आता रडू नकोस. कारण बाळा, मी तुझ्यासाठी सुंदर असं दुसरं दार उघडत आहे. कदाचित तुला हवं होतं ते मिळायला उशीर झाला असेल, पण उशीर म्हणजे नकार नाही. तुझ्या आयुष्यात जे योग्य आहे ते योग्य वेळेला तुझ्यापर्यंत पोहोचेलच. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात सुख येण्याआधी मी तुला थोडं मजबूत करत होतो, कारण तुला जे मिळणार आहे ते सांभाळण्यासाठी तुझं मन मजबूत असणं गरजेचं आहे. म्हणूनच बाळा, आता मागे वळून पाहू नकोस. तुझ्या डोळ्यात अश्रू असतील तरी पावलं पुढे टाक, कारण तुझ्या पुढे मी आहे. बाळा, आता तुला कोणाच्याही मान्यतेची गरज नाही. कोणीतरी तुला चांगलं म्हणावं, कोणीतरी तुझी किंमत ओळखावी, कोणीतरी तुझ्यावर विश्वास ठेवावा. यासाठी स्वतःला सतत सिद्ध करत राहू नकोस. तुझी खरी किंमत मला माहिती आहे. ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करण्यासाठी धावू नकोस. शांत राहा, कारण वेळ प्रत्येक गोष्टीचं उत्तर देते. आज ज्यांना तुझी किंमत दिसत नाही त्यांना उद्या तुझ्या यशाची जाणीव होईल. पण
त्या दिवसाची वाट पाहत बसू नकोस. तू तुझ्या मार्गावर चालत राहा. बाळा, तुझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडण्यासाठी अनेकदा शांतता येते. सगळं थांबल्यासारखं वाटतं. काहीच पुढे सरकत नाही असं वाटतं. पण त्या शांततेतच मी तुझ्यासाठी मार्ग तयार करत असतो. म्हणून जर आज तुझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नसेल असं तुला वाटत असेल तर निराश होऊ नकोस. कदाचित पडद्यामागे तुझ्यासाठी खूप मोठी तयारी सुरू आहे. फक्त विश्वास सोडू नकोस. तुझ्या मनात एकच वाक्य ठेव, माझा स्वामी माझ्या सोबत आहे. आणि ज्याच्यासोबत स्वामी आहेत त्याला घाबरण्याचं कारण नाही. बाळा, तू खूप रडलास. आता हसण्याची वेळ जवळ आली आहे. तू खूप सहन केलंस. आता सुख अनुभवण्याची वेळ जवळ आली आहे. तू खूप वाट पाहिली आहेस. आता तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडण्याची वेळ जवळ आली आहे. पण लक्षात ठेव, मी तुला फक्त दुःखापासून वाचवण्यासाठी नाही, तर तुला तुझ्या योग्य मार्गावर नेण्यासाठी तुझ्या सोबत आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे घडेलच असं नाही. काही वेळा मी तुझी इच्छा पूर्ण होऊ देणार नाही, कारण मला माहीत आहे की त्यापेक्षा चांगलं काहीतरी तुझी वाट पाहत आहे. कधी कधी तुला वाटेल की माझं नशीब खराब आहे. पण बाळा, नशीब खराब नसतं, वेळ कठीण असते. आणि कोणतीही कठीण वेळ कायमची राहत नसते. आणि रात्रीनंतर सकाळ होतेच. तसंच तुझ्या आयुष्यातील हा अंधारही एक दिवस संपणार आहे. म्हणून आजपासून एक गोष्ट कर. तुझ्या मनातून भीती कायमची काढून टाक. उद्याची चिंता माझ्यावर सोपव. भूतकाळातील दुःख सोडून दे आणि आजचा दिवस माझे नाव घेऊन जग. तुझ्या प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद आहे. तू पडशील तेव्हा तुला उचलण्यासाठी माझे हात आहेत. तू थकशील तेव्हा तुला आधार देण्यासाठी माझं नाव आहे. आणि तू हरशील असं वाटेल तेव्हा तुला पुन्हा उभं करण्यासाठी माझी शक्ती आहे. म्हणून बाळा, आता डोळे बंद कर आणि मनापासून माझं नाव घे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
आणि स्वतःला एकदा सांग, माझं दुःख, माझं भविष्य ठरवणार नाही. माझा भूतकाळ, माझं आयुष्य ठरवणार नाही. आजपर्यंत माझ्यासोबत जे काही घडलं ते माझ्या आयुष्याचा शेवट नाही. कारण माझ्यासोबत माझे स्वामी आहेत. बाळा, तुझ्या आयुष्यात आता आशेचा प्रकाश येऊ दे. तुझ्या घरात सुख शांती नांदू दे. तुझ्या मनातील चिंता दूर होऊ दे. तुझ्या डोळ्यातील अश्रू आनंदाश्रूमध्ये बदलू दे. आणि तुझ्या कष्टांना यश मिळू दे. तुझ्या प्रार्थनांना योग्य उत्तर मिळू दे. तू खूप सहन केलंस माझ्या लेकरा, हे मला माहिती आहे. पण आता तू एकटा सहन करणार नाहीस. कारण आता मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटाला सामोर जाण्याची शक्ती मी तुला देईन. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचणीतून तुला मार्ग दाखवेन. फक्त माझ्यावर विश्वास ठेव बाळा. कारण मी तुला कधीच सोडणार नाही. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव. उशीर झाला म्हणून निराश होऊ नकोस. तुझ्यासाठी योग्य वेळ मी निवडली आहे. आणि जेव्हा माझी वेळ येते ना बाळा, तेव्हा परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. तुझं दुःख संपणार आहे. तुझ्या आयुष्यात सुख येणार आहे. आणि तुझ्या घरात आनंद येणार आहे. तुझ्या घरात आनंद येणार आहे. आणि तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधानाचं हास्य उमटणार आहे. म्हणून रडू नकोस बाळा. घाबरू नकोस. खचू नकोस. फक्त माझा हात धरून पुढे चालत राहा. कारण तू एकटा नाहीस. तुझ्या सोबत मी आहे. आणि लक्षात ठेव, तू खूप सहन केलंस. आता माझी वेळ आली आहे. श्री स्वामी समर्थ.